सोलाना करंट मार्केट प्राइस 204 USDT चालू आहे। आता हे कॉइन बाय करणे योग्य आहे का? जर असेलच तर कशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकता, सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये कव्हर अप होतील। तसेच आपण कोणत्या प्लॅटफॉर्म वरती सोलाना योग्य बाईंग असेल ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल्स मिळणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणत्याही पद्धतीचे तुम्हाला इश्यूज असेल तर ते ऑटोमॅटिकली क्लिअर होतील। त्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा कॉइनचा ॲनालिसिस पाहिजे असेल तर सिंपली तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा, ते मी रीड करून नेक्स्ट व्हिडिओ जे असेल ते तुमच्या कॉइनचे ॲनालिसिस असेल। वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्टचे अपडेट मी ते पब्लिश केले आहेत। जर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये तुम्ही ते स्विच करू शकता। अमित अँड क्रिप्टो स्मार्ट हिट्स मराठीमध्ये पाहिजे असेल तर सिंपली तुम्ही ह्याच चॅनलला स्ट्रेट येऊन राहू शकता। सोल मार्केट प्राइस जे आहे ते 205 USDT आहे। सोलाना कॉइन बद्दल थोडक्यात तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो, कशा पद्धतीने हा कॉइन स्ट्रॉंग आहे आणि जे काही तुम्हाला प्राइस दिसत आहे ते लॉंग टर्मच्या हिशोबाने खूप कमी आहे, अजूनही खूप कमी आहे। इनिशियल प्राइस तुम्ही पाहू शकता, इनिशियल लिस्टिंग प्राइस, पोस्ट लिस्टिंग प्राइस, इनिशियल प्राइस जे काही तुम्ही म्हणाल ते फक्त आणि फक्त लेस दॅन $1 होतं। त्यानंतर मार्केटमध्ये सोलाना ब्लॉकचेन एवढे यूज केसेस क्रिएट केले की ते कॉइनची प्राइस $200 पर्यंत गेलं आहे। पर्सेंटेज किती आहे तुम्ही इथे कॅल्क्युलेट करू शकता। ओके, व्हॉल्यूम जर बघितला तर $100 बिलियन मार्केट कॅप आहे आणि इन फ्युचर येत्या 5 वर्षामध्ये खूप काही चेंजेस पाहायला भेटेल तुम्हाला। 5 वर्ष त्या मानाने खूप कमी आहे ड्युरेशन। कोणत्याही मार्केटला जर तुम्ही कम्पेअर कराल तेवढं रिटर्न भेटणार नाही, पण इथे क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जास्त रिटर्न एक्सपेक्टेड आहे। तसे तुम्ही कॉइन पण सिलेक्ट केले पाहिजे। सोलाना क्रिप्टोकरन्सी बाय करण्यामागे काय तुमच्याकडे हेतू असला पाहिजे। फर्स्ट ऑफ ऑल सोलानाचा एक सेपरेट ब्लॉकचेन आहे। ट्रेंड कोणताही येऊ दे, मेम कॉइन्स असो, डीफाय असो, कोणताही असो, व AI टेक्नॉलॉजी, ओके, AI टेक्नॉलॉजी बेस्ड क्रिप्टोकरन्सीज आले। सोलाना ब्लॉकचेन वरती कमीत कमी फीज मध्ये कॉइन लिस्टिंग होतात आणि कॉइन ट्रान्सफर पण होतात कमीत कमी वेळात। त्यासाठी सोलाना ब्लॉकचेन खूप युजफुल आहे। ट्रेंड कोणताही असो, AI असो, डीफाय असो, कॉइन तर सोलानाच तुम्हाला परचेस करावा लागेल। त्यानंतर तुम्ही वेगळ्या कॉइन मध्ये शिफ्ट होऊ शकता, स्वॅप करू शकता किंवा बाय करू शकता। तर मेन मूळ जे आहे ते सोलाना परचेस केल्याशिवाय तुम्हाला बाकीच्या गोष्टी करता येणार नाही, जर ते येणारा ट्रेंडी कॉइन सोलाना ब्लॉकचेन वरती लिस्टेड असेल तर। अशा पद्धतीने इथे गणित आहे, जेवढे पण चेन्स असतील त्या चेनचे तुम्हाला कॉइन्स परचेस करून ठेवायचे आहेत। फॉर एक्झाम्पल ETHचा ब्लॉकचेन तर मोस्ट पॉप्युलर आहे। इथे फक्त फीजमुळे ETHचा ब्लॉकचेन जास्त यूज केला जात नाही, पण ETHचा फंडामेंटल खूप हाय आहे। इन केस इन फ्युचर ETHने पण रिड्यूस करायचं ठरवलं प्राइस, गॅस फीज आणि ट्रान्झॅक्शन फीज, तर इथेरियमचा तर तुम्ही विचारच करू शकत नाही, एवढं प्राइस मध्ये इथे ग्रोथ पाहायला भेटेल। सोलानाचं पण एक ब्लॉकचेन आहे, BNBचा पण एक स्वतःचं ब्लॉकचेन आहे, TRXचा पण ब्लॉकचेन आहे। इथे तुम्ही वेगवेगळे क्रिप्टोकरन्सीज पाहू शकता। सुईचं पण एक ब्लॉकचेन आहे आणि वेगवेगळ्या इथे क्रिप्टोकरन्सीज जे आहेत ह्या ब्लॉकचेनच्या बेसवरती लिस्टेड केले जातात। तर ऑब्विसली ह्या कॉइनमध्ये प्राइस, व्हॉल्यूम, ग्रोथ होईलच। ओके, तर हा बेसिक फंडामेंटल आहे। टेक्निकल ॲनालिसिस ठीक आहे, पण फंडामेंटल ॲनालिसिस खूप मॅटर करतं। तर ह्या हिशोबाने तुम्ही सोलाना परचेस करू शकता, होल्ड करू शकता। 50% डंप होऊ दे, 30% डंप होऊ दे, जर तुम्ही पंप कॅल्क्युलेट करत असाल तर इन फ्युचर तुम्हाला खूप रिटर्न्स इथे एक्सपेक्टेड असतील। रिस्क मॅनेजमेंट करा, कॅपिटल मॅनेजमेंट करा, रिस्क सगळीकडेच इन्व्हॉल्व आहे, तर तुम्ही तशा पद्धतीने इथे प्लॅनिंग करू शकता। सोलाना ट्रेड करण्यासाठी तुम्ही जिओटेक्स क्रिप्टो एक्सचेंजला सिंपली जॉईन करू शकता। लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिकडून तुम्ही इझिली INR सोबत इथे ट्रेड करू शकता। ओके, तुमचे जे काही मॅन्डेटरी थिंग्स आहेत, KYC, अकाउंट्स कनेक्टिंग वगैरे, ते सगळे झाल्यानंतर तुम्ही इथे इझिली ट्रेड करू शकता। इथे जर तुम्ही INR मध्ये प्राइस बघत असाल तर 19,235 इथे करंट मार्केट प्राइस चालू आहे। तर 19,000 मध्ये तुम्हाला इथे एक सोलाना टोकन मिळेल। ओके, तर सोलानाचा यूज केस खूप म्हणजे खूप वाढणार आहे इन फ्युचर। फक्त रिझन एकच आहे, ट्रान्झॅक्शन फीज कमी आहे। नेटवर्क अधूनमधून थोडासा कंजेस्टेड असतो, पण ट्रान्झॅक्शन फी कमी असल्यामुळे सोलानाच्या ब्लॉकचेनवरती कोणत्याही मेम कॉइन्स लिस्टेड होतात। डेक्स स्क्रीनर असो, ऑटो स्नाईप असो, सगळ्या गोष्टीमध्ये सोलानाच यूज केलं जातं।
ओके, तर मेम कॉइन्स ट्रेडिंगसाठी पण तुम्हाला सोलानाची गरज आहे. कॉइन लिस्टिंग करायचं असेल तर सोलानाची गरज आहे. म्हणजे सोलाना ही एक अशी गोष्ट आहे जे त्याची रिक्वायरमेंट दिवसेंदिवस वाढणार आहे. तर इथेरियम नंतर तुम्ही जर कोणता कॉइन तुमच्या नजरेसमोर असेल ते म्हणजे फक्त सोलाना. ओके, त्यानंतर BNB ला कन्सिडर करू शकता, सुईला कन्सिडर करू शकता. तर असे स्ट्रॉंग प्रोजेक्ट तुम्ही जेवढे लक्ष द्याल तेवढं तुम्हाला इथे प्रॉफिटेबल तुम्ही ह्या क्रिप्टोकरन्सी इंडस्ट्रीमध्ये असाल. जिओटेक्स क्रिप्टो एक्सचेंज तुमच्यासाठी एकदम सिम्पल आणि इझिली करून ठेवलं आहे सगळ्या गोष्टी. ह्यामध्ये तुम्हाला 350 प्लस क्रिप्टो असेट्स तुम्हाला जिओटेक्स प्रोव्हाइड केला आहे, इन्क्लुडिंग दी लॅटेस्ट ट्रेंडिंग कॉइन्स. कोणत्याही पद्धतीचा ट्रेंड तुमच्याकडून मिस न व्हावं यासाठी जिओटेक्स प्रयत्न करत आहे आणि तुमच्यासाठी ते योग्य पण आहे. इझिली तुम्ही इथे अकाउंट कनेक्ट करून सिम्पली स्वॅपिंग करू शकता. डिपॉझिट विथड्रॉल खूप इझी प्रोसेस आहे. तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन तिथे सगळे डिटेल्स पाहू शकता जिओटेक्स क्रिप्टो एक्सचेंजवरती. ओके, SIP ऑप्शन आहे जिथे ऑटोमॅटिकली अमाऊंट रिड्यूस होईल आणि एक तुमचा इन्व्हेस्टमेंट तिथे स्ट्रॉंग इन्व्हेस्टमेंट क्रिएट होईल. मग ते बिटकॉइन असो, इथेरियम असो आणि वेगवेगळ्या जे काही स्ट्रॉंग प्रोजेक्ट्स आहेत त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. स्टेकिंगमध्ये तुम्ही पॅसिव्ह इन्कम अर्न करू शकता वेगवेगळ्या क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करून ते एका पिरियडसाठी लॉक करणं म्हणजेच स्टेकिंग. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे वेगवेगळ्या असेट्समध्ये ट्रेड करून SIP करून स्टेक करून पण इथे अर्न करू शकता. तर अशा पद्धतीने FIU कंप्लायंट असलेलं क्रिप्टो एक्सचेंज म्हणजे जिओटेक्स. लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तसेच तुमच्यासाठी स्पेशल प्रोमो कोड पण अवेलेबल आहेत. त्या प्रोमो कोडनी तुम्ही इझिली जिओटेक्स क्रिप्टो एक्सचेंजला प्रॉफिटेबल जर्नी स्टार्ट करू शकता. होपफुली हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल असेलच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकेच. बाय.